ज्यांना मी शालेय वयापासून पाहत आलेलो आहे, कारण की मी 11वी-12वीला एसबीला होतो आणि सरांचा स्टुडिओ आमच्या समोर होता आणि माझी जिथं हॉस्टेलमध्ये रूम होती त्याच्या एक्झॅक्ट समोर तुमचा स्टुडिओ होता. त्याच्यामुळे मी लहानपणापासून सरांना बघत आलेलो आहे आणि एक एवढं मोठं व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजू आहे आणि त्याची आपल्याला किंमत नाही असं होता कामा नये. निश्चित बापूंनी या वाचनालयाच्या निमित्ताने बैजू पाटील सरांसारखे हिरे आपल्या कन्नड तालुक्यातल्या जनतेलाही माहीत व्हावं म्हणून हे प्रदर्शन इथं आयोजित केलेलं आहे. मुळात सरांबद्दल सांगायचं तर सरांनी काढलेल्या एका फोटोची किंमत ती तोंडातून आम्ही काढलेल्या आकड्यापेक्षा सुद्धा कदाचित जास्त असते. एवढं मोठं काम त्यांचं आहे. वाईल्ड फोटोग्राफी साठी ते प्रसिद्ध आहे आणि निश्चित सर तुम्ही कन्नड साठी हा वेळ दिला, इथं आला, तुमचं प्रदर्शन भरवलं त्याबद्दल तुमचं खरं तर आमच्या कन्नडवासियांतर्फे स्वागत करतो आणि परत एकदा तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बाबा मामा ते आताच गेलेले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष इम्रान भाई, नितीन लोंढे साहेब, त्याचप्रमाणे आमचे मोठे बंधू कृष्णा भडक साहेब आणि या वाचनालयाचे मार्गदर्शक आणि माझे मार्गदर्शक सन्माननीय पवार सर आणि या वाचनालयाचं जे काम बघतात आणि जे आदर्श समाजसेवक आहेत ते आमचे मित्र आदरणीय घुले सर, त्याचप्रमाणे आमचे मित्र प्रशांत शिंदे सर. मुळात आज आपल्या सगळ्या शाळा जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या सगळ्या शाळा दुपारी इथे येतील, हे प्रदर्शन बघतील. असं या वाचनालयातर्फे जे जे काही काम होईल त्या कामात आमचा हिरारीने सहभाग राहणार आहे आणि निश्चित प्रदर्शन बघेल. आणि आज बैजू पाटील सर आले त्याच्यामुळं आज एवढ्या दोन नामांकित कंपन्यांनी पण आपल्याकडे वेळ दिलेला आहे आणि त्या सेमिनार घेणार आहे वाटतं, निकॉन आणि सोनी. तर एवढं मोठं काम बैजू पाटील सर यांच्या माध्यमातून होत आहे. निश्चित आपल्या सगळ्या बालमित्रांनी पण आपल्या करिअरच्या संधी शोधताना हेही एक करिअर असू शकतं, कारण की आजकाल तुम्ही बघितलं की फोटोग्राफी हा इतका मोठा विषय झालेला आहे की त्याची तुलना आता इतर व्यवसायांसोबत केली जाते. त्याच्यामुळं आज आपण याच्याकडेही करिअर म्हणून बघताना आपल्यात खरंच ते गुण आहेत का, जसं आपण प्रत्येक वेळेस सांगतो की आता माझ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे पण आपण सांगत असतो की अमिताभ बच्चन सारखा अभिनय लता मंगेशकरला जमत नाही, लता मंगेशकर सारखा गाणं प्रभुदेवा म्हणू शकत नाही आणि प्रभुदेवा सारखा डान्स मी किंवा तुमचे घुले सर करू शकत नाही. त्याच्यामुळं निश्चित बैजू पाटील सरांसारखा फोटोग्राफर, आता तुम्ही बघितलं कॅमेरा तर कोणी हातात घेतं आणि कोणी फोटो काढतं, पण मग बैजू पाटील सरच का, तर ते आज तुम्हाला फोटो बघून आणि प्रदर्शन बघून कळणार आहे. म्हणून जसं त्या आपले कुलगुरू होते त्यांना त्यांच्या वडिलांनी सांगितलं होतं की जे काही करशील आयुष्यात त्याच्यात नंबर 1 कर. मग व्यवसाय कोणताही असला तर चालेल, तू गुंड झाला तर तू एवढा मोठा गुंड झाला पाहिजे की शहरातले सगळे गुंड तुला घाबरले पाहिजे. पण निश्चित जाधव साहेब हे आपल्या पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाले आणि निश्चित जे विद्याचं माहेर घर आहे त्याचं कुलगुरू होऊन त्यांनी वडिलांना साबित करून दाखवलं की मी त्याच्यातही नंबर 1 झालो. तसंच बैजू पाटील सरांनी फोटोग्राफी निवडली पण त्याच्यातही ते नंबर 1 झाले आणि आज देशात त्यांचं नाव आहे. त्याच्यामुळे जे जे काही करिअर असतील त्याच्यात आपण नंबर 1 झालं पाहिजे, म्हणजे निश्चित आपल्याला त्याच्यात संधी मिळतात. मलाही इथं बोलवलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल मी परत एकदा वाचनालयाचे घुले सर, पवार सर आणि फोटोग्राफर असोसिएशनचे आमचे सर्व मित्रच आहे, कोणाचं नाव राहील असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि परत एकदा मला बोलवलं त्याबद्दल आभार मानतो. आणि बैजू पाटील सरांची ही सगळी फोटोग्राफी आणि त्यांचं मार्गदर्शन आपण सगळ्यांनी ऐकावं अशी आग्रही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर